ओम श्री गणेशाय नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमा आनंदं कृष्ण वंदे जगद्गुरु। ओम शांती शांती शांती। आज आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं प्रॅक्टिस सेशन मध्ये राहू या ग्रहाबद्दल. आज आपण केतू या ग्रहाबद्दल अधिक माहिती आजच्या क्लासमध्ये जे आहे हे आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहोत. बघा, आपण वनस्पती शास्त्रांचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करत असतो, पण कधी कधी ग्रहांचा अभ्यास हा मोस्टली वेगवेगळ्या पद्धतीचे तज्ज्ञ असतात, ते त्यांचं त्यांचं मत हे मांडत असतात, बरोबर की नाही. आणि विद्या ही विनयन शोभते असं आपण म्हणतो. जितकं काही तुम्ही ग्रहण कराल तितकं ते कमी आहे. आणि ज्योतिष शास्त्रामध्ये आपण जर बघितलं, टीका जर कोणावर करायची असेलच तर टीका करताना ग्रंथ साधनांमध्ये तिला जगन्य शिका पालिका तच तमेव गिर्रे बलिका कालिका श्रेया शारदा शंभव शक्ती असं म्हटलेलं आहे राहू आणि केतूला. राहू आणि केतूकडे गिरिजाची शक्ती आहे. गिरिजाची शक्तीचा अर्थ काय असतो की त्यांचं जे कार्य आहे हे आकस्मित आहे, ठराविक नाहीये. आपण म्हणतो ना की म्हणजे उदाहरणार्थ मी घ्या की ज्यावेळेस मी वनस्पती विद्या मिशनची सुरुवात केली होती, तर माझा एक छोटासा व्हिडिओ होता साधारणतः 2 मिनिटाचा. पुण्यासारख्या पुण्याला मी जाताना जेवायला गाडी थांबली आणि मी एका वनस्पती सहज मी इंस्टाग्रामला टाकले आणि त्यावेळेस माझे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स होते 130. आणि मी ती टाकली आणि माझं नेट मी बंद केलं आणि दुसऱ्या दिवशी 2021 ची गोष्ट आहे की त्या दिवशी मी ते चालू केलं. नंतर मला कळालं की माझ्या याच्यावर 10,000 फॉलोअर्स झाले आणि तो व्हिडिओ साधारणतः 1 मिलियन पर्यंत गेला. मग आपण म्हणतो अरे हे अचानक कसं झालं, तर याच्या मागे राहू आणि केतू असतो. किंबहुना कधी कधी ज्योतिष शास्त्रामध्ये सुद्धा किंवा कोणी कोणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये पण असू शकतं. आता मी अजूनही सांगितलं की माझ्याकडे असेही काही क्लायंट्स आलते की साधा डोक्याचा त्रास होता. मग डोक्याचा काय त्रास होता, तर डोक्यात फक्त चक्कर येत होती. मग मोठे मोठे मेंदू रोग तज्ज्ञ असतील, वेगवेगळे MS असतील, MD असतील, सगळे डॉक्टर करून बघितले आणि सगळं काही थांबलं नाही म्हणून आमच्या गल्लीतल्या एका छोट्या डॉक्टरकडे गेले, ज्याची फी होती 50 रुपये. त्याने 4 गोळ्या दिल्या, एक सलाईन लावली, तेव्हापासून तो आजारच गेला. म्हणजे यांच्याकडे 2-4 लाख रुपये घालून आलो, इकडे 200-250 रुपयामध्ये फरक पडला. कधी कधी असे छोटे डॉक्टर सुद्धा खूप प्रसिद्ध होतात. मग याच्या मागे काय आहे सागर सर, तर आपल्या मागे असे भरपूर प्रश्न पडतात की नाही, की एखादा व्यक्ती अचानक खूप ट्रेंड करतो. म्हणजे शेअर मार्केटमध्ये सुद्धा आपण झुंझुनवाल्याचं पण एखादं मोठ्या लोकांच्या आपल्याला आवडतात अनुभव घ्यायला, पण आपण छोट्यांकडे जास्त लक्ष देत नाही. काही लोक अचानक प्रसिद्धीस येतात, याचं कारण आहे गिरिजा शक्ती. म्हणजे गिरिजात्मक जी शक्ती आहे की जी महेश त्रिनेत्रीचम दुर्गाम कालरात्रीचम राहूचम स्मरणार्थम दुःख नाशम भवनम अष्टोत्मना केतूचे राहूचे आरथ सर्व पुरा रक्षतो पृथ्योर्थ. पृथ्योर्थचा अर्थ सांगितलाय की जो व्यक्ती अचानक जीवनामध्ये गती पकडतो, मग ती चांगली असो किंवा वाईट असो, हे गिरिजाची जी शक्ती आहे ज्योतिष शास्त्रामध्ये. माझा आवाज येतोय का? हा, असं 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 थोडं थोडं अशी मान हलवत जा, हो म्हणजे मला येतोय. कळेल. तर अशा पद्धतीने राहू आणि केतू आपल्या लाईफ मध्ये बघत असतो. आणि काही जणांचं भरपूर असतं, भरपूर असतं की नाही, करोड रुपयांचा बिझनेस असतो. एक 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 फी, एक कुंडली पाहण्याची 1 लाख रुपये पण फी असते. करोड रुपयांची प्रॉपर्टी असते. बायांचं येडं, माणसांचं येडं, ही पूजा कर, ती पूजा कर, रात्रभर इथं थांब तिथं थांब, मग तुझं कल्याण होईल, असं होईल तसं होईल. नंतर मग ते असे काही गुंततात की मग त्यांचा सगळा सत्यानाश होतो. असेही आपण उदाहरणं मार्केटमध्ये बघितले, तर हे सुद्धा राहू आणि केतूच करतो, बरोबर की नाही. छाटायचंही काम राहूच करतो आणि एका झाडाला हजारो पारंब्या, हजारो फांद्या फोडण्याचं कामही राहू आणि केतू करतो.
आज जो केतू आपण बघणार आहोत हा केतू राहू पेक्षा थोडा वेगळा आहे. हा जो राहू आहे हा काळे वस्त्र घातलेला आणि विशेष करून यांना वेलवर्णीय पुष्प यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवडतात. म्हणून ज्योतिष शास्त्रामध्ये केतूला प्रसन्न करण्यासाठी वेलवर्णीय फुले हे केतूसाठी सर्वोत्तम मानले जातात. जितके काही वेलवर्णीय फुले आहेत ते तुम्ही नंतर क्लास संपल्यावर रिसर्च करा की कुठले कुठले आहेत वेलवर्णीय फुले की जे वेलांसारखे वरती जातात. हे सगळे केतूचे आहेत. बघा काहींच्या घरी सगळे झाडं खराब होतील पण वेलवर्णीय वृक्ष खूप मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये असतात. कुठेतरी इम्पॅक्ट हा केतूचा पडलेला असतो. कुठेतरी यांच्या जीवनामध्ये केतू हा विशेष करून असतो आणि बऱ्याच जणांना लोखंड सापडणं, पोलाद सापडणं हे सुद्धा केतूशी संबंधित आहे असं इंद्रकुंडली आपल्याला सांगते. ज्याने कोणी जीवनामध्ये वैराग्य पत्कारलेलं आहे की मला आता वैराग्याशी संबंध ठेवायचा आहे, मला आता वैराग्य हवं आहे, मी एकटा आहे तो खुश आहे, मला राहिलो तर मी झोपडीमध्ये पण खुश आहे, राहिलो तर मी महलामध्ये पण खुश आहे, मी 8-8 दिवस आंघोळ करणार नाही, केली तर मी दिवसातनं 10 वेळेस आंघोळ करल, असे जे थोडे चित्र विचित्र अति विचित्र जे लोक असतात यांना कुठेतरी केतूचं पाठबळ असतं. बरोबर की नाही? कधी कधी तुम्ही लोक बघा खूप श्रीमंत असतात, कुठला तरी एखादा शर्ट घालणार, कुठली तरी एखादी हाफचड्डी घालणार, केस असे ओसकलेले, कुठेतरी एकदम हे, पण नॉलेज एक नंबर, नॉलेज एक नंबर. का? कारण की यांच्याकडे कुठेतरी केतूचं प्रबळ पाठबळ यांच्याकडे असतं. जसं आपण म्हणतो तुमचा सूर्य खराब आहे, तुमचा चंद्र खराब आहे, तुमचा शुक्र खराब आहे. मोस्टली आपण राहू आणि केतू बरोबर मी सुद्धा कधी कधी व्याख्या करण्यात चुकू शकतो आणि म्हणून केतूला शेपूट म्हटलेलं आहे ज्योतिषशास्त्रात. अंग प्रदर्शने युक्तियोत लिंगे अनर्थार्थे, म्हणजे लिंगापासूनचा खालचा भाग हा सगळा केतूचा आहे, केतूचा आहे. आणि म्हणून केतू प्लस मंगळ यांचं खूप सूत्र जुळतं, एक लक्षात घ्या तुम्ही. म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ उच्चीचा आणि केतू उच्चीचा असेल तरी ते लग्न करणं योग्य असतं. म्हणजे समजा एखाद्याची आपण मागे शिकलेलोच आहोत, मंगळाची डिग्री ओके आहे आणि केतूची डिग्री ओके आहे, बेस्ट. आणि ज्यांच्या पत्रिकेत केतू आणि मंगळ एकत्र आहे अशी पत्रिका ही वैराग्याची पत्रिका संबोधली जाते. वैराग्य म्हणजे काय? यांच्या जीवनात जे काही आलेलं आहे हे सगळं वैराग्याहून आलेलं आहे, मला त्याची गरज नव्हती आलं, मी तर बायकोला पाहायलाही गेलो नव्हतो, पण कसं जुळलं काय जुळलं काही समजायला मार्ग नाही, पण जुळलं आमचं, असं आपण बऱ्याच वेळेस म्हणतो. तर अशा वेळेस पत्रिकेमध्ये ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करतात तर अशा पत्रिकेमध्ये मंगळ आणि केतू एकत्र आहे का हे पण बघत जा. केतू हा सर्वात जास्त मी सांगितल्याप्रमाणे वैराग्याचा कारक आहे. साधू संत महंत आध्यात्मिक व्यक्ती संन्यासी ज्योतिषी, आता तुम्ही सगळेजण कुठल्या ना कुठल्या शास्त्रामध्ये तल्लीन आहातच, मला माहितीये, प्रावीण्य तुम्हाला मिळालेलंच आहे. कुठेतरी तुमच्यावर केतूचा प्रभाव आहे. कुठेतरी तुमच्यावर केतूचा प्रभाव असल्याशिवाय तुम्ही सागर सरांना मानत नाही, कोणालाच मानत नाही. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मम तस्मै श्री गुरुवे नमः. सागर सर तुम्हीच आमचे गुरु आहात, तुमच्याशिवाय कोणीच गुरु नाही आमचा. असं ज्यावेळेस तुमच्याकडनं कळत न कळत खोटं निघतं किंवा खरं निघतं तर कुठे ना कुठे तुमच्यावर केतूची छाप पडलेली आहे.
आता बरेच जण स्वामी समर्थांचा पिक्चर सध्या चालू आहे आणि एक नंबर, सगळ्यांनी पाहावं. बाहेर आल्यानंतर कुठेतरी आपण आता नमस्कार करायला लागलो. बरेच जण अक्कलकोटला जाऊन आले, काहींनी कळत न कळत स्वामींचं अस्तित्व मान्य केलं. अचानक तुमच्या डोळ्यातनं पाणी येणं, व्हायब्रेशन्स निर्माण होणं, ह्या सगळ्या गोष्टी केतूशी संबंधित आहे. एक लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून तुमचा गुरु आणि केतू जिथे कुठे चांगला असतो, तुम्ही 100% चांगले ज्योतिषी बनतात. 100% तुम्ही दिलेला उपाय हा योग्य कामाला. आपण बरेच जण मला म्हणतात, सागर सर माझ्याकडे क्लायंट्स येतात पण त्यांना चांगले रिझल्ट मिळण्यासाठी, क्लायंट्स वाढण्यासाठी मी काय करू? मी काहीच सांगणार नाहीये. तुम्ही केतू आणि गुरुकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पण हाच केतू जर सापासारखा जर उलटा जर फिरला, तर तुम्ही ओव्हर थिंकिंग, मानसिक त्रास, डोक्याचे विकार, हे सगळं काही तुमच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकतं. जास्त बडबड करणे, बिनकामाचं माझ्यासारखं. एखादी गोष्ट अगदी छोटीशी आहे पण तिचं 2, 4, 5 तास चालू ठेवणे. तुमच्या घरात पण असे बरेचसे जण असतील की एकाच गोष्टीची लांबण लावत असतात. एकाच गोष्ट, त्या गोष्टीत काहीही राम नसतो, काहीच राम नसतो. आणि म्हणून एखादी गोष्टींमध्ये जास्त पानचट, माझ्या खानदेशात त्याला आम्ही पानचटपणा म्हणतो, जास्त पानचट जे प्रमाण असतं हे केतू बिघडल्यामुळं पण होतं. आणि बऱ्याच वेळेस केतू सूर्याबरोबर राहिला, बुधाबरोबर राहिला, चंद्राबरोबर राहिला तरी सुद्धा तुम्ही विशेष करून डोक्याचे विचार तुमच्या जीवनामध्ये येऊ शकतात. केतूच्या लोकांना फारसं परपंचाची आठवण येत नाही. बायको, नवरा हे यांना फक्त एक टॅगलाईन असते किंवा एक टॅग लागलेला आहे असं आपल्याला वाटतं. यांना फारसं त्याच्यामध्ये इच्छा भेद म्हणत आपण त्याला, म्हणतो इच्छा नाहीये जीव, ठीक आहे, काय एवढं टेन्शन नाहीये. आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये नक्कीच जर केतू, तुम्ही सगळेजण एक आध्यात्मिक आहात, कोणीही नास्तिक नाहीये, आणि जर केतू हा आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला चांगला करायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये केतू हा 5 लोकांकडे नक्की नेतो जर चांगला असेल तर. एक, तो तुम्हाला सर्वोत्तम गुणी विचार देतो. काय देतो? विचार देतो. सेकंड, केतू कोणाकडे अट्रॅक्शन जास्त देतो? साधू संतांकडे. थर्ड आहे, केतू तुम्हाला गूढ विद्या ज्या असतात त्यांच्याकडे अट्रॅक्शन करेल. म्हणजे सागर सराव कधीतरी कामाख्याला घेऊन चला, असं वाटतंय तिथं रेडा दान केल्यावर चांगलं होतं तिथं. सागर सर ही विद्या अशी आहे, तो बीज मंत्र असा आहे, हे असं आहे, 11-11 दिसतात, देवीची आरती चालली की मला असं रडूशी वाटतं, किंवा घरामध्ये देवाचं असलं की असं मन भरून येतं, खूप रडावं असं वाटतं. तुम्हाला अशा काही व्हायब्रेशन जर येत असतील तर कुठेतरी तुमचा केतू तुम्हाला या गोष्टींकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहे. बरोबर की ना? पण मग आपण करतो काय? हा, तुझ्या अंगात आता देव आहे, आता तुझी आपण अंगात येतं जे वारं आहे हे आता आपण कंप्लीट करू आणि आता लगेच दर मंगळवारी लोकांच्या प्रश्नाला सुरुवात करू. हा आपल्याकडे एक ठराविक, आणि त्यांची काही चूक नाहीये, मिसगाईड होतं. अशा जर व्हायब्रेशन्स असतील तर ह्या व्हायब्रेशन्स एक खूप मोठी गुंतवणूक आहे तुम्हाला पुढे घेऊन जाण्याची, खूप मोठी गुंतवणूक आहे. तुम्ही या व्हायब्रेशनला अख्ख्या जगाला मिरवत बसू नका. कुठेतरी हा केतू तुमच्या जीवनामध्ये आलेला आहे. केतू म्हणजे मॅसेंजर ऑफ गॉड, तो देवदूत तुम्हाला वेळोवेळी विविध मार्गाने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न करत आहे, एक लक्षात घ्या. पण आपलं येण्यावानी काही पण आपण काय करतो,
की आपलं, मी म्हणतो ना, माझ्या लाईफ मध्ये किंवा तुमच्या लाईफ, अपना रहस्य किसी को मत बताओ. आहे ना 10-15 लाख रुपये बँकेमध्ये, कशाला लोकांना सांगायचं. आहेत ना तुम्ही तुमचं स्पिरिच्युअलिटी मध्ये तुमचं काम, जो खरा आहे ना तो जगात फेमस होणार. कारण की केतू तुम्हाला काय सांगतो, मी तुझी निवड केली ना तर तू येड्यावानी करू नको. बरेच जण आपण, तुम्ही आणि मी येड्यावानी करत असतो. तुम्हाला जर असे व्हायब्रेशन्स येत असतील तर असे व्हायब्रेशन्स तुमच्या बॉडीमध्ये किती का त्रास होईना, किती का त्रास होईना, तुम्हाला ह्या सगळ्या व्हायब्रेशन्स स्टोअर करून ठेवायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्ही वैराग्य बरोबर अध्यात्मामध्ये सुद्धा क्रांती करू शकता. केतू जो आहे, या ज्योतिष शास्त्रामध्ये, वनस्पती शास्त्रांमध्ये केतूसाठी सर्वोत्तम एक वनस्पती सांगितली. असे भरपूर आपण वनस्पती बघितलेलाच आहे, पण एक सर्वोत्तम नावाची जी आहे वनस्पती सांगितलेली आहे. दोन वनस्पती सांगितलेल्या आहेत, एक आहे अश्वगंधा आणि एक आहे कंकोल. कंकोलचं तेल माहितीये सर्वांना? कंकोलचं तेल नाही माहिती, इझिली मार्केटमध्ये मिळतं कंकोलचं तेल. कंकोल नावाची वनस्पती आणि अश्वगंधा नावाची वनस्पती, या दोन्हीही वनस्पती वैराग्यासाठी वापरल्या जातात. मला खरं सांगायचं, लाजू नका, गुरु आहे मी तुमचा. अश्वगंधाची ऍडव्हर्टाईज आपण कशासाठी आजपर्यंत पाहत आलो आहोत? शक्ती वाढवण्यासाठी, राईट? पण कधी कोणी सांगितलंय की अश्वगंधा सगळ्यात महत्वाची वनस्पती तुमच्या मेंटॅलिटीवर, सगळ्यात जबरदस्त काम करते तुमच्या ब्रेनवर, तुमच्या ओव्हर थिंकिंगवर, तुमच्या टेन्शनवर, निद्रा नाश ज्यांना होत असेल त्यांच्यासाठी अश्वगंधा, आयुर्वेदामध्ये खूप सारे अश्वगंधा अरिष्ट आहे, अश्वगंधा वटी आहे, अश्वगंधा चूर्ण आहे. तर अश्वगंधा आयुर्वेद शास्त्रानुसार शरीराला बल पोहोचवते, सुंदर चेहरा करते. आणि म्हणून अश्वगंधा आणि कंकोल नावाची वनस्पती ही विशेष करून केतू ह्या ग्रहासाठी वापरली जाते. मग नुसतं जसं तुम्ही तुळशीचं पूजन करतो आपण, जसं आपण बेलाच्या झाडाचं पूजन करतो, तसंच हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाने अश्वगंध वृक्ष पूजनार्थीच आहे. पण अश्वगंधा मूळ मी सांगते, त्याचे जे रूट्स आहेत हे सगळ्यात जास्त फायद्याचे आहेत. एक अध्यात्माबरोबरच तुमच्या स्पिरिच्युअल ज्या एनर्जीज आहेत ह्या डाऊन होऊ नये यासाठी विशेष करून अश्वगंधा या वनस्पतीचा उपयोग शास्त्रार्थ केलेला आहे. अश्वगंधाची जी मूळ आहे, अश्विनी, मघा, मूळ नक्षत्र यांच्यावर पूजन सर्वोत्तम सांगितलेलं आहे. साधारणपणे अश्वगंधाची जी मूळ आहे ही साधारणतः 2.5 ते 3 इंचापर्यंत आपल्याकडे असणं आवश्यक आहे. जो कोणी व्यक्ती अश्वगंधाची ही जाड मूळ चांदीमध्ये, शिंपलं माहिती तुम्हाला? शिंपलं असे आपण बघतो बघा, असे ओपन होतात, कोणाला माहिती का? कोणाकडे असेलच माझ्या मते. त्याच्यामध्ये ठेवून जर पूजन केलं तर अशा व्यक्तीला कधीही केतू किंवा राहू संकटात टाकत नाही. असे शिपलं असतात बघा, असं ओपन होतं बघा, तुम्ही कधी बघितलं असेल तर. कधी कधी मोती त्याच्यामध्ये असतो बघा, तर त्याच्या ऐवजी तुम्ही तिथे अश्वगंधा ठेवा. जर तुमच्या देवाऱ्यामध्ये किंवा तुमच्या ज्योतिष शास्त्राच्या टेबलावर जर हे सुंदर जर शिंपलं आणि त्याच्यावर अश्वगंधा जर असेल तर तुमच्या अध्यात्मामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती जी आहे ही प्रगती होण्यास मदत मिळते. कंकोलचं तेल हे मार्केटला इझिली मिळतं. कंकोलचं तेल सर्च युट्यूब, कंकोलचं तेल. हे जे कंकोलचं तेल आहे याचा दिवा म्हणजे तुमचा अनिष्ट संकट कमी करण्यासाठी सर्वोत्तम. मी म्हणतो ना,
शापित वास्तू असेल, बाहेरील बाधा असेल, नजर दोष असेल, तर कंकोलचा दिवा वास्तुशास्त्रामध्ये सर्वोत्तम एक मानलेला जो आहे हा मानलेला आहे. म्हणून कंकोलचा दिवा हा नेहमी आपल्या घरामध्ये असणं आवश्यक आहे. तुम्ही देवाऱ्यात लावा, टेबलावर लावा, कुठेही लावा, पण कंकोलचा दिवा सुद्धा केतूचं प्रमाण हे कळतं. म्हणून अश्वगंधा जी आहे ही विशेष करून महत्वाचं असते. लसण्या नावाचा जो एक रत्न असतो तो सुद्धा तुम्ही केतूसाठी वापरू शकतात. पण माझं रेकमेंड तुम्हाला आहे की अश्वगंधा झाड तुम्ही लावू शकतात कुठेही. अश्वगंधाचं मूळ मी सांगितल्याप्रमाणे ठेवू शकतात. अश्वगंधाला दिवा तुम्ही लावू शकतात. अश्वगंधाला तुम्ही साखर दान करू शकतात. याने सुद्धा केतू जो आहे हा पुढे बलवान होऊ शकतो. तसेच तुम्हाला अध्यात्मामध्ये गूढ विद्या जर मिळवायची जर असेल तर अश्वगंधासमोर तुम्ही साधारणतः 11वा जो अध्याय आहे गुरुचरित्र पारायणाचा किंवा पद्मपुराणाचा, पद्मपुराण सुद्धा तुम्ही एक एक अध्याय तुम्ही, मी तर म्हणतो अधिक मास आहे, तुम्ही नक्कीच पद्मपुराण वाचणं हे आवश्यक आहे. आता आपल्या 12ही घरांमध्ये केतू कुठे ना कुठे बसलेला आहे, राईट. आता 12 घरांचे मी उपाय देतो. हे जरी तुम्ही केले तरी सुद्धा तुमचा केतू जो आहे हा बलवान होण्यास मदत जी आहे ही मदत मिळू शकते. थोडस मी फास्ट सांगणार आहे, रेकॉर्डिंग तुम्हाला दिली जाईल, नंतर रेकॉर्डिंग ऐकून तुम्ही त्याचे नोट्स काढू शकता. बघा, 1 ते 12 घरांमध्ये केतू कोणाचा कुठे ना कुठे बसलेला आहे, राईट. नो, नाही बसला तर कमीत कमी त्याची रास तरी बसलेली आहे. जिथे कुठे तुमचा केतू बसलेला असेल तिथे तुम्ही मी सांगितलेले याच्यातले 3 उपाय देतो, 3 ते 4, याच्यातले 1 किंवा 2 किंवा पूर्ण केले तरी चालते, कमीत कमी 1 तरी उपाय तुम्ही करावा. केतूचा जो वार आहे हा स्पेशली बरेच जण सांगतात रविवार आहे, अमावस्या आहे, पण वैराग्याला कुठल्याही प्रकारे दिवस नसतो, त्याच्यामुळे तुम्ही रेग्युलरही तो उपाय करू शकता. ज्यांचा फर्स्ट हाऊस मध्ये केतू आहे अशा लोकांनी लोखंडाची एक गोळी नेहमी आपल्या जवळ ठेवणं खूप खूप आवश्यक असतं, किंवा एक लोखंडी शिक्का सुद्धा. तसेच लाल रंगाचा सर्वाधिक जास्त आपल्याला वापर करायचा, जसं की लाल टी शर्ट्स असतील, लाल शूज असतील, लाल रेड जॅस्पर असेल, किंवा लाल टोपी असेल, लाल धागा असेल, हे सगळे तुम्ही केतूसाठी सर्वोत्तम केले जाते. त्यानंतर तुमच्या घराची बऱ्यापैकी जिथे तुम्ही झोपतात तिथे बऱ्याच बेडशीट्स, पंखे, एखाद्या चित्र आहे, काहीतरी पेंटिंग्स आहेत, या सगळ्या रेड कलरच्या जर असतील तर सगळ्यात जास्त फायदा त्या व्यक्तीला होण्यास मदत मिळू शकतो. त्याच्यानंतर कोणाकडनंही लाल वस्तू घेणं टाळणं आवश्यक आहे, बरोबर की नाही. काही एखादा समजा लाल रंगाचा त्याने आयफोन जरी दिला तरी त्याला म्हणा रंग बदलून दे, पण लाल रंग घेऊ नये. तर लाल रंगाचा उपयोग आपण सर्वाधिक जास्त करायचा आहे. त्याच्यानंतर द्वितीय स्थानामध्ये सेकंड हाऊस मध्ये जर असेल तर अशा व्यक्तीने आडवा लाल कुंकू लावणं आवश्यक असतं. आडवा लाल कुंकू बेस्ट ऑफ केतूसाठी. स्पिरिच्युअलिटी मध्ये जर पुढे जायचं असेल तर फार असा भरू नका इथपर्यंत, अगदी छोटासा, हा साधारणतः अर्धा इंच पेक्षाही कमी, एक छोटासा असा अर्धा, हा केतू सर्वोत्तम टिळा सांगितलेला आहे. त्याच्यानंतर थोडस चाल चरण वेगळं ठेवा, परस्त्री परपुरुषा मागे लागू नका. त्याच्यानंतर केशर जे आहे हे केशर नंदीला दान करा.
अशा लोकांनी शिवाचं दर्शन न घेता नंदीचं दर्शन घ्यायचं आहे किंवा नंदीला नमस्कार करायचा आहे, किंवा असे व्यक्ती आपल्या स्टेटसवर वॉलपेपरवर नंदी हा तुम्ही ठेवू शकता. खास करून साऊथ मध्ये एक मंदिर, मला माहिती नाहीये बघा, हैदराबाद की बेंगलोर मध्ये खूप मोठा नंदी आहे. कोणाला माहिती असेल तर मला एक्झॅक्टली माहिती, त्या देवाचं एकदा दर्शन आपल्याकडनं होणं गरजेचं आहे. मी गेलेलो आहे, हे पण बेस्ट आहे. तुम्ही तुमच्या वॉलपेपरला केशर, हा मैसूरला आहे आणि इकडं हैदराबादला कुठेतरी आहे माझ्यामध्ये, एवढं मला माहित नाही. त्याच्यानंतर तुम्ही केशरचा स्टेटस किंवा डीपी किंवा एक केशरचा HD क्वालिटीचा फोटो तुमच्या बेडरूम मध्ये तुम्ही नक्की ठेवा. याने तुमच्या अध्यात्मामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल आहे. केशरचा वॉलपेपर, केशरचा डीपी किंवा केशरचा HD क्वालिटी फ्रेम मध्ये केलेला अतिशय सुंदर असा फोटो बेडरूम मध्ये कुठेही लावा, हॉलमध्येही कुठेही लावा, पण त्याचं दर्शन मात्र आपल्याला होणं आहे. अशा व्यक्ती जीवनामध्ये धाडसी निर्णय घेतो, अध्यात्मामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो व्यक्ती पुढे जातो. जो व्यक्ती दररोज स्टेटसला केशर ठेवतो, डीपी ठेवतो, स्क्रीनवर ठेवतो, अशा लोकांना खरंच सांगतो, अगदी खरंच सांगतो, फायनान्स खूप स्ट्रॉंग होतं. पण मग स्टेटस कसा ठेवणार? आप्पा आणि आत्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आमचे ज्येष्ठ बंधू यांचा अपघाती निधन, मोदी हे तो मुमकिन है, राहुल गांधी की जय, आणि नंतर केशर किशर असं काही ठेवायचं नाही. स्टेटस ठेवताय तर एकच काहीतरी ठेवा, यानेच तुम्हाला फायदा जो आहे हा फायदा होऊ शकतो. थर्ड हाऊस मध्ये ज्यांचा कोणाचा केतू आहे, अशा व्यक्तीने डाव्या कानामध्ये, आपल्या कानाच्या डाव्या साईडला सोनं किंवा चांदी नक्की, म्हणजे एक पुरुष किंवा एक स्त्री थोडीशी छान दिसेल असं काहीतरी तुम्ही करायचं आहे. त्याच्यानंतर जमल्यास तांदूळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये दान करायचे आहेत. त्याच्यानंतर वेखंडाचं पाणी सूर्याला दान केल्याने सुद्धा तृतीय स्थान अतिशय बळकट होतं. अशा व्यक्तींनी नेहमी वेलचीचा स्क्रीन ठेवला चालेल, डीपी ठेवला चालेल. HD क्वालिटी मध्ये वेलची आपल्या बेडरूम मध्ये ठेवलं तर ओ हो, अगदी सुंदर, अतिशय छान, बेस्ट. पारेख मॅडम एकदम बेस्ट. त्याच्यानंतर फोर्थ हाऊस तुमचं सगळ्यात महत्वाचं आहे. फोर्थ हाऊस जर केतूचा जर असेल तर पिवळे वस्त्र, पिवळ्या वस्तू नेहमी दान करा, नेहमी लोकांना द्या. मग पिवळ्या रंगाची मिठाई असेल, पिवळे फुलं असतील, कधी मला भेटायला आले तर पिवळ्या रंगाचा टी शर्ट असेल, पिवळ्या रंगाचा कुर्ता असेल, मला तुम्ही दान देऊ शकता. याने सुद्धा तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. त्याच्यानंतर केळी जास्त खा, केळीचा वापर सर्वाधिक जास्त तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर गुरुदत्तांचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे, नाथपंथाचं नामस्मरण करायचं आहे. किंबहुना ज्यांच्या घरी भंडारा चालू आहे, असं आपण जातोच खायला मस्तपैकी, तर तिथे थोडस पावती आपल्याला फाडायची. पंचम स्थानामध्ये जर केतू असेल तर काय? पंचम स्थान हे शनीशी संबंधित नाहीये, शनी तिथे नको आहे. मग ज्यांचं कोणाचं 5व्या स्थानात केतू आहे, अशा लोकांनी चुकूनही अमॅथिस ब्रेसलेट, त्याच्यानंतर शनीचा रत्न वापरू नका, शनिवारी उपवास पकडू नका. शनीच्या उपाययोजना या लोकांनी टाळणं खूप. नीलम रत्न आपण वापरू नये. आजारी व्यक्तीला सर्वाधिक जास्त तुम्हाला मदत करायची आहे, आणि विशेष करून अशी एक पेंटिंग की जी तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप सुंदरचे रिझल्ट जे आहे हे देणार आहे. तुम्हाला ब्लॅक कलरची विष्णूजी आपल्या घरामध्ये चांगल्या ठिकाणी ठेवायचे आहे. जिथे कुठे तुम्ही ठेवता येईल तिथे तुम्हाला ठेवायचे ब्लॅक कलरच्या. 10 रुपयाचा A4 साईजचा प्रिंट काढायचा, तो लावायचा, अतिशय सुंदर. त्याच्याकडे पाहून मन एकदम असं प्रसन्न. ब्लॅक कलर म्हणजे मग आपण मग विठ्ठल असतील किंवा पद्म, अजून बरेचसे तुम्ही गुगलवर सर्च करा, माझ्यापेक्षा तुम्ही जास्त सर्च करतात, तुम्ही तो ठेवू शकता. 6व्या स्थानामध्ये जर ज्यांचा केतू असेल
तर अशा व्यक्तीने अंगठी जी आहे, कुठल्याही अंगठ्या असतील तर या बऱ्यापैकी रिमूव्ह करा. बऱ्यापैकी रिमूव्ह करायचे तुम्हाला. जवस जी आहे ही नेहमी खायची आहे. जो व्यक्ती नेहमी जवस खातो, जवसचा आता इथे बरेचसे गुणधर्म वेगळे, नाशिकला वेगळं, पुण्याला वेगळं, कोल्हापूरला वेगळं. जवस म्हणजे आपण मुखवासा बरोबरची खातो ती, आळीव नाही. हा, अशी माझ्या मते जवसाचं पीठ पण मार्केट, तर जवस खाणं अतिशय छान असतं. जवसाने खूप चांगले रिझल्ट मिळतात. डुक्कर पाळा. जर तुमच्याकडे जर शक्य असेल तर तुम्ही डुक्कर पाळू शकतात, किंवा डुक्कर पाळायचं नसेल तर तुम्ही वराह देवी जी येते, या वराह देवीची तुम्ही उपासना करू शकतात. वराह देवीचा स्टेटस, डीपी, वॉलपेपर, पेंटिंग. माझ्या मते वराह देवीचा एक एमपी मध्ये किंवा राजस्थानमध्ये एक मंदिर आहे, तिथंही तुम्ही जाऊ शकता. वराह देवीचं तुम्ही पूजा करू शकता, तिची आराधना करू शकतात. याने सुद्धा तुमचं षष्टम जे स्थान आहे हे अतिशय बळकट होण्यास मदत जी आहे ही मदत तुम्हाला मिळू शकते. सप्तम स्थानामध्ये जर केतू असेल तर 4 केळी तुम्हाला दर रविवारी या पाण्यात सोडायच्या आहे. हिरवी घ्या, पिवळी घ्या, पण सोडायच्या आहेत. आणि घरातल्या नाही, स्पेशल आणायच्या 4. जो व्यक्ती दर अमावस्या पौर्णिमेला केळी दान करतो, विशेष करून वाहत्या पाण्यात, वाहतं पाणी नसेल तर बैल असेल, घोडा असेल, गाय असेल, पण 4च. हा कॉमन पण करू शकता. अशा लोकांना 5 फायदे होतात. पहिला फायदा, मोठ्या संकटात जर सापडलेले असाल तर डोळे झाकून हा उपाय सुरू करा. मोठं संकट म्हणजे काय? लाईट गेली, वायफाय बदलला, सिरियल मध्ये आज प्रॉब्लेम आहे, हे मोठे प्रॉब्लेम आहेत का? नाही. समजा कोणी आयसीयूत ऍडमिट आहे, कोणाला केस झाली, ऍक्सिडेंट झाला, काही एखादं पळून गेलं कोणाबरोबर, तर त्यांच्यासाठी स्पेशल 4 केळी. बैल, घोडा, गाय, वाहतं पाणी. कच्ची केळी असो, पिवळी केळी असो. मग केरळची घेऊ की जळगावची घेऊ, कुठलीही घ्या. हे जे उपाय एमर्जन्सीसाठी महत्वाचा, हा केतूचा उपाय एक लक्षात. तुमच्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अचानक एखादी वस्तू हरवलेली आहे, अचानक जॉब लेस आहे, जॉब लागत नाही, तर कच्ची केळीवर पिवळ्या रंगाचा रुमाल काही दिवस म्हणजे 4-5 दिवस तरी तुम्ही घरामध्ये झाकून ठेवू शकता. अचानक एक तर जॉब लागतो, हरवलेली वस्तू परत सापडते. आता माझं वय आहे 60, 12व्या वर्षी एखादी वस्तू हरवली, मी आता केलं तर चालेल का? तर असे 5 प्रश्न विचारू नका. लेटेस्ट हरवलेली गोष्टी आहे तर त्याच्यासाठी करा. गाडी हरवलेली आहे, सोनं हरवलेलं आहे, बायको हरवलेली आहे, नवरा हरवलेला आहे, किंवा काहीतरी एखादी गोष्ट हरवलेली आहे, तुम्ही हा उपाय करा. जॉब नाही लागत आहे सर, मला आता सांगितलेलं आहे की मला आता जॉब पुढे शोधा, तर जॉब लेस आहे, तर काय करू? सो कच्ची केळी 4 आणायची, त्याच्यावर पिवळ्या रंगाचा रुमाल तुम्हाला ठेवायचा आहे. व्यवस्थित कुठेही ठेवा. जॉब 5-6 दिवसात नक्कीच काहीतरी, आणि नाहीच लागलं तर ती कच्ची केळी तुम्ही खाऊन घ्या, परत ठेवा. असं तुम्ही रेग्युलर जर केलं तर याने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला फायदा होऊ शकतो. सप्तम स्थानामध्ये लिंबांचं दान करा. लिंबू घ्या, किंवा पाण्यामध्ये लिंबू दान केल्याने सुद्धा तुमचा केतू चांगला होण्यास मदत जी आहे ही मदत मिळते. त्रिपुर सुंदरी नावाचं एक स्तोत्र येतं, ते तुम्ही वाचू शकता. अष्टम स्थानामध्ये जर केतू असेल तर नेहमी झोपायला तुम्हाला काळी घोंगडी मार्केटला मिळते, तिच्यावर तुम्ही झोपणं आवश्यक आहे. कुत्रे पाळा, मांजरं पाळा, हे तुम्हाला चांगले आहे. मासे खाऊ नका, नॉनव्हेज खाऊ नका, हे सगळ्यात महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. तुळशीचं पूजन करा, तुळशीचं पाणी घ्या, एखादं चांगलं शुद्ध व्रत करा, याने तुमचा केतू खूप चांगल्या प्रमाणामध्ये दिसू शकतो. नवम स्थानामध्ये जर केतू जर असेल तर सोन्यामध्ये कानामध्ये सोन्याची बाळी तुम्ही घालू शकतात.
बऱ्याच वेळेस केशर जवळ ठेवा. थोडस केशर तुम्हाला जवळ ठेवायचं आहे. ज्येष्ठ नागरिकांचा आदर तुम्हाला करायचा आहे. विशेष करून सरस्वतीचा फोटो डीपी वॉलपेपर स्क्रीनवर ठेवणं आवश्यक आहे, किंवा सरस्वती यंत्राची पूजा सुद्धा तुम्ही जी आहे ही करू शकता. 10व्या स्थानामध्ये असेल तर मध हे नेहमी पाण्यात सोडा, खूप चांगले रिझल्ट देतात. किंवा घरामध्ये एक छोटीशी चांदीची डब्बी घ्या, त्यात मध स्टोअर करून घरामध्ये ठेवा. किंवा तुम्हाला अजून एक सुंदर फायदा, तुम्हाला खूप चांगलं काम करायचं आणि घर स्वतःच आहे आणि खाली आहे, तर एक चांदीची डबी घ्या, त्यात मध टाका, पॅक करा आणि जमिनीमध्ये गाडून द्या. याने सुद्धा खूप चांगले चांगले फायदे हे तुमच्या जीवनामध्ये येऊ शकतात. एका 11व्या स्थानामध्ये जर तुमचा जर केतू असेल तर नक्कीच तुम्ही विशेष करून स्वस्तिक पेंटिंग घरामध्ये लावावीच. स्वस्तिकची पेंटिंग येते, कुठल्याही रंगाचा असो, कुठेही तुम्ही लावू शकतात. त्याच्यानंतर विशेष करू कंद एक तर सुरमई नाही, तो तर मासे आहेत ना सुरमई. एक कंद येतो बघा, आपण त्याची भाजी करतो, सुवर्णच आहे. सुरण, यस, ओके. सुरण जो आहे हा सुरण तुम्ही गुळ टाकून प्रसाद म्हणून तुम्ही नदीकाठी दान करू शकतात. याने सुद्धा खूप चांगले रिझल्ट तुम्हाला प्राप्त जे आहेत हे प्राप्त होतील. विशेष करून केशर आणि दूध वाटून त्याचं चाटण जरी केलं तर तुमचा केतू जो आहे हा बलवान होण्याची शक्यता जी आहे ही शक्यता वाढते. 12व्या स्थानामध्ये ज्यांचा कोणाचा केतू आहे अशा व्यक्तीने लाल चंदन नेहमी हाताला चोळावे. असे थोडस घ्यायचं आणि हाताला असं लावायचं, किंवा तुमच्या हाताला नेहमी तुम्ही मेहंदी लावायची. मेहंदीने सुद्धा चांगले रिझल्ट येतात. त्याच्यानंतर अष्टविनायकचा फोटो नेहमी आपल्या घरी ठेवायचा. याने खूप चांगले रिझल्ट जे आहेत हे रिझल्ट येतात. वाहत्या पाण्यात दूध सोडल्याने सुद्धा 12व्या स्थानातला केतू हा प्रचंड मजबूत जो आहे हा प्रचंड मजबूत होतो. तर अशा पद्धतीने 1 to 12, 1 ते 12 जिथे जिथे तुमचे घर असतील, केतू असेल, तिथे नक्कीच तुम्ही या उपासनिक उपाय करू शकतात. पण 1 पासून ते 12व्या पर्यंत केतू जर 25 डिग्रीच्या जर पुढे असेल तर कंपल्सरी तुम्हाला अश्वगंधाची मूळ सफेद वस्त्रामध्ये उजव्या हाताच्या मनगटावर किंवा कमरेत धारण करावी. नाही जमलं तर कमीत कमी चिमूटभर पावडर टाकून तरी तुम्ही अंघोळ करू शकता. तसेच केतूचं जे यंत्र आहे हे गाणगापूरला जाऊन तुम्हाला गुरुदत्तांच्या दान पत्रामध्ये टाकायचं आहे. असं जर तुम्ही करत असाल, तिथे फक्त गाणगापूरला, बाकीच्या 12 भानगडींकडे नाही जायचं. गाणगापूरला गेल्यानंतर जिथे दान असतं तिथे एक छोटस केतू यंत्र आणि यथाशक्ती 2-4 रुपये टाकून नमस्कार करायचा असतो. अशा वेळेस तुमच्या शरीरामधला जो काही अनिश्चितता आहे ही अनिश्चितता कमी होण्यास प्रॉपर मदत जी आहे ही मदत मिळते. म्हणून नेहमीच केतूची फलश्रुती आपल्याला चांगली येते, अध्यात्मात उन्नती होते आणि केतू हा 100% आजारही कमी करू शकतो. पण डॉक्टरांचा, वैद्यांचा सल्ला घेऊन जर केला तर तुम्हाला चांगले रिझल्ट, नैराश्यातून तुम्ही बाहेर होतात हे सगळं केल्याने. सगळ्यात भारी काय, केतू यंत्र 4-5 रुपये, यथाशक्ती गाणगापूरला दान करा. कारण की तिथलं महात्म्य असं आहे की ज्या वेळेस गाणगापूरवरून दत्त महाराज भ्रमण करत होते तर त्यांना काल तर्पण म्हणजे काल रात्रांमध्ये श्री कालिकेने सांगितलं की एनम दत्त म्हणजे त्रिमुखी तुमचा जो जन्म झालेला आहे
या केतूच्या उच्च स्थानांवरनं झालेला आहे. आणि म्हणून जिथे कुठे केतू यंत्र तुम्हाला दान केलं जाईल अशा व्यक्तीचा भार हा उतरला जाईल. गाणगापूरला जाऊन स्टेटस टाकायचे नाही, फक्त 15वा अध्याय 18वा अध्याय आम्ही वाचला, हा कधीच अजिबात नाही. जे लोक गाणगापूरला जातात, दत्तस्थानांना जातात आणि फोटो काढतात, त्यांचा केतू खराब होईल. म्हणून देवधर्म करताना जास्त टेन्शन घ्यायचं. त्याच्यानंतर काही वास्तूमध्ये केतूचा प्रभाव आहे का? नक्कीच आहे. पंचधातू हे नेहमी वास्तूमध्ये असणं आवश्यक आहे. पंचधातू हे पंचधातूची प्लेट मिळते, पंचधातूची कुठलीही वस्तू असेल आपल्या प्रवेशद्वाराच्या आत किंवा बाहेर आपण लावू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही जिथे कुठे जाल, जिथे कुठे तुम्ही जाल तिथे तुम्ही रेबीन मिळते ना. पहिले माझ्या मते तुम्ही बरेच जण, आपण आहोत जिल्हा परिषदेचे आहोत, आपण रेबीन वापरायचोच ना. रेबीनचं दान मात्र करणं विसरू नका. त्याच्यानंतर केतू कवच आहे, मात्र थोडस जटिल शब्दरचना आहे, त्याच्यामुळे तुम्ही ती करू नये. तर अशा पद्धतीने केतू ग्रहाचे 12 स्थान, कंकुल नावाच्या वनस्पती, अश्वगंधाची वनस्पती, याचं महात्म्य आपण आता बघितलेलं आहे. पुढच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत मंगळ या ग्रहाशी संबंधित असणारे विविध वनस्पती, त्याचे 12 घरांचे आशीर्वाद उपाययोजना आणि त्याचं महात्म्य. समजले सर्वांना आजचा क्लास व्यवस्थित? हो सर. हो दादा. हो दादा.